नमस्कार मंडळी. आजचा दिवस खूप खास होता कारण आज होता श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि त्याचबरोबर नागपंचमीसुद्धा होती आज. म्हणून आजचा दिवस महादेवाच्या दर्शनाने सुरू करावा असं मनात आलं आणि आम्ही निघालो डोंगरावरच्या तारकेश्वर महादेवच्या मंदिरात. तर सकाळपासूनच मनात एक वेगळी उत्सुकता होती. श्रावण महिना म्हटले की महादेवाची आठवण होतेच होते आणि श्रावणातला पहिला सोमवार असल्यामुळं आज मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घ्यायचं ठरवलं आणि मग घरातलं सगळं काम वगैरे आवरून आम्ही निघालो. मग नागपंचमीसुद्धा असल्यामुळं आजचा दिवस अजूनच खास वाटत होता. आणि कसं आहे ना, अशा ठिकाणी आलं की मग मोबाईलमध्ये व्हिडिओ तर करावासा वाटतोच, पण त्यापेक्षा जास्त वेळ हे सगळं असं स्वतःच्या डोळ्यांनी पाहावंसं वाटतं. आणि मग थोड्या वेळाने आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आणि श्रावण सोमवार असल्यामुळं मंदिरात भक्तांची पण गर्दी होती. सगळीकडे छान असं भक्तीचं वातावरण होतं. मंदिरात प्रवेश करण्याआधी थोडा वेळ आजूबाजूचा परिसर पण पाहिला छान असं. आणि डोंगरावरचं वातावरण खरंच मनाला खूप प्रसन्न करून टाकतं, भारी वाटतं. त्यानंतर मग आम्ही महादेवाच्या दर्शनासाठी गेलो. तारकेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं आणि मनोभावे प्रार्थना केली देवाकडे. आपण कितीही मागितलं तरी शेवटी मनात एकच इच्छा असते, आपल्या कुटुंबावर महादेवाची कृपा राहावी, सगळे सुखी आणि निरोगी राहावेत आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरं जाण्याची ताकद मिळावी. तर आज नागपंचमी असल्यामुळं मंदिरातलं वातावरण अजूनच भक्तिमय वाटत होतं. आणि श्रावण महिना आणि महादेवाचं दर्शन यापेक्षा सुंदर सुरुवात अजून काय असणार, नाही का? तर दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या परिसरात थोडा वेळ फिरलो. डोंगरावरून आजूबाजूचा परिसर पाहताना खूप छान वाटत होतं, भारी वाटत होतं, मस्त एकदम. तर कधी-कधी आपण रोजच्या धावपळीत इतके व्यस्त होतो, की स्वतःसाठी आणि आपल्या स्वतःच्या मनासाठी वेळच मिळत नाही. पण अशा ठिकाणी एकदा आलो की मनाला थोडा निवांतपणा मिळतो. तर आजचा हा छोटासा प्रवास माझ्यासाठी खूप छान अनुभव होता. महादेवाचं दर्शन झालं, निसर्ग पाहायला मिळाला आणि श्रावण सोमवारचा दिवसही मनापासून अनुभवता आला. तर आपल्या सगळ्यांच्या घरात सुख, शांती आणि समाधान राहू दे. सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळू दे आणि महादेवाची कृपादृष्टी आपल्या सगळ्यांवर सदैव राहू दे. तर मंडळी, आजचा हा श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा तारकेश्वर मंदिराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सुंदर ब्लॉगसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. हर हर महादेव. थँक यू फॉर वॉचिंग.